नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री सुहास पाटील. मी स्त्री आरोग्य तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून संजीवन मेडिकल सेंटर इथे कार्यरत आहे. आज आपण अनियमित मासिक पाळी याची कारणं जाणून घेऊयात. युजली मासिक पाळी ही 25 ते 32 दिवसांपर्यंत असते. जर ती पाळी 2-2, 3-3 महिने येत नसेल किंवा 15-15 दिवसांनी येत असेल आणि कधी कधी तर गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड येतच नसतील, तर अशा वेळेला त्या स्त्रियांची पाळी अनियमित आहे असं आपण म्हणू शकतो. काय कारणं असू शकतील ह्याची? युजली मासिक पाळी जेव्हा महिन्याला येते तेव्हा साधारण 14व्या दिवसाच्या आसपास ओव्ह्युलेशन होत असतं आणि त्याच्यानंतर पुढच्या 14 दिवसांनी पिरियड्स येत असतात. पण जेव्हा अचानक तुम्हाला एखादा स्ट्रेस आला आहे, मानसिक तणाव आला आहे किंवा वेळापत्रकात अचानक बदल झाला आहे, तर जो आपल्या मासिक पाळीचं नियंत्रण मेंदूमार्फत आणि पिट्युटरी ग्रंथी आणि अंडाशय आणि गर्भाशयामार्फत होत असतं, त्या ॲक्सिसमध्ये बिघाड होतो आणि त्या स्ट्रेसमुळे मासिक पाळी तुमची मागं पुढे होऊ शकते. त्याचबरोबर वेगवेगळे प्रदीर्घकालीन आजार असतील, अशक्तपणा असेल, काही थायरॉइड किंवा प्रोलॅक्टिन सारखे हॉर्मोन्स वाढल्यामुळे सुद्धा मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो, किंवा खूप क्रॉनिक काही ट्युबरक्युलोसिस, डायबिटीस यासारखे काही आजार असतील तरीही मासिक पाळीमध्ये बिघाड होऊन ती अनियमित येऊ शकते. त्याचबरोबर काही पाळी मागे किंवा पुढे ढकलण्यासाठी कधी कधी स्त्रिया किंवा मुली गोळ्या घेतात आणि या हॉर्मोन्सच्या मागे पुढे घेतल्यामुळे सुद्धा आपल्या मासिक पाळीमध्ये बिघाड होऊन ती अनियमित होऊ शकते. लठ्ठपणा किंवा अशक्तपणा. लठ्ठपणा म्हणजे अतिशय वजन जास्त असणं, किंवा अशक्तपणा म्हणण्यापेक्षा एखाद्या स्त्रीचं किंवा त्या मुलीचं वजन खूप कमी असेल तरी सुद्धा तो HPO ॲक्सिस म्हणजे आपल्या मेंदूचा, पिट्युटरीचा आणि अंडाशयाचा ॲक्सिसमध्ये बिघाड होऊ शकतो आणि ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे पाळी अनियमित येऊ शकते. त्याचबरोबर काही प्रकारचे अति व्यायाम किंवा अति ॲथलेटिक वाले असतात, त्यांच्या अति व्यायामामुळे सुद्धा मासिक पाळी येत नाही किंवा अनियमित होऊ शकते. युजली जेव्हा लग्न न झालेल्या मुलीला म्हणजे ओपडीमध्ये आणलं जातं की हिची पाळी अनियमित आहे, तर आम्ही त्यांना असं सांगतो की एखाद्या महिन्यामध्ये पाळी रेग्युलर आली नसेल तर काही काळजी करू नका. जेव्हा तुम्ही वयात येता किंवा पाळीला सुरुवात होते तेव्हा पहिले 2-3 वर्ष जो आपण ॲक्सिस बघत होतो त्याच्यामध्ये सुरुवातीला इमॅच्युरिटी असते, तो तयार झालेला नसतो ॲक्सिस, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा मागं पुढं होण्यामुळे हॉर्मोन्स मागं पुढं होतात आणि मासिक पाळी अनियमित होते, किंवा पिरियड जाताना सुद्धा हा ॲक्सिस थोडासा मागे पुढे होतो आणि पिरियड्स अनियमित येऊ शकतात. त्याच्यासाठी खूप टेन्शन घ्यायची गरज नाहीये. परंतु PCOD यासारख्या आजारांमध्ये ज्या स्त्रियांना आपल्या प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे, अशा लोकांसाठी किंवा ज्यांना 4-4, 5-5 महिने पिरियड्स येतच नाहीये, त्यांना मासिक पाळीसाठी तुम्ही डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या कारणांमध्ये आपण कुठे बसतो त्याचा योग्य निदान करून मग त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर वजन खूप जास्त असेल तर 10% जरी तुम्ही तुमचं वजन कमी केलं तरी सुद्धा ओव्ह्युलेशन नियमित होतं आणि पाळी व्यवस्थित यायला सुरुवात होते. ज्यांचं खूप कमी वजन आहे त्या लोकांना आपण काही आहार आणि त्यांनाही काही प्रकारचे व्यायाम सांगून आपण वजन वाढवायला सांगतो आणि पिरियड्स रेग्युलर येतात. परीक्षेमध्ये जाणाऱ्या मुली असतील किंवा नोकरीचा ताणतणाव असेल तर अशा लोकांनी योगा, रिलॅक्सेशन किंवा मेडिटेशन सारख्या गोष्टी करून मासिक पाळी व्यवस्थित येण्यासाठी तो त्यांच्यावर उपचार ठरू शकतो. पण जे काही दीर्घकालीन आजार आहेत किंवा काही अंडाशयाचे, गर्भाशयाचे काही आजार आहेत, तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही याची शहानिशा आणि उपचार करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.